हॅलो नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीन मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत। आज आहे आमच्या कारभाऱ्यांचा वाढदिवस, 40शीत त्यांचं पदार्पण झालेलं आहे आणि आज त्यांनी सुट्टी घेतली कारण आम्ही तसं म्हटलं होतं की निदान वाढदिवसाच्या दिवशी तरी सुट्टी घ्या। तसं कोणत्याच दिवशी त्यांना सुट्ट्या मिळणं खूप अवघड असतं, त्यामुळे कधी कधी आमचे फॅमिली प्लॅन्स जे आहेत ते सगळे फसतात, कुठे पण जायचे फिरायचे। सॅटर्डे संडे शिवाय होत नाही आणि सॅटर्डे संडेला सगळं बुकिंग्स फुल असतात आणि एकतर सॅटर्डेला आरोला मिळतो सुट्टी, नाहीतर आरोला सुट्टी मिळत नाही, असे प्रॉब्लेम्स होतात। पण ह्या महिन्यात म्हटलं काहीही करून एक फॅमिली ट्रिप करायची आहे, बघू पॉसिबल होतंय काय। काय हो कुठं आहेत? येस, आणि छान बघू, आज प्लॅनिंग थोडंफार केलेलं आहे। आता ऑलरेडी मी गिफ्ट तर दिलेलं आहे त्यांना, त्यामुळे अजून काय नको म्हणता येते। तसं त्यांची अपेक्षा होती की हेडफोनचे, पण ते ऑलरेडी सॅमसंगचे हेडफोन त्यांच्याकडे आहेत आणि त्यांना जे हवे तर ते अवेलेबल नाही आहेत, कारण परवा मी जेव्हा गेले होते तेव्हा मी पाहिलं होतं मॅकच्या याच्यामध्ये मेपलमध्ये, तर ते तसे नव्हते जे त्याला सुटेबल होतील असे, तर त्यांनी येतील हेडफोन। म्हटलं ठीक आहे, आपण परत कधीतरी देऊ पुढच्या वाढदिवसाला। आता ताई अक्षय आणि तन्वींना बोलवलेलं आहे। अक्षयच्या मित्राचं लग्न आहे, त्याच्यामुळे ते लोक संध्याकाळी येतो म्हणून सांगितलेत आणि आता दुपारी बघू काय काय आजचा प्लॅन जो आहे, काय काय दिवस आहे, तर तुमच्याशी शेअर मी करणार तर आहेच। तर मग चला स्टार्ट करूयात। तर मग कसं वाटतंय? छान वाटतंय। अजून काय अपेक्षा बर्थडेच्या आहेत तर नंतर सांगतो, ऑफ द रेकॉर्ड। केले सगळ्यात अगोदर मी मिसळ केले झणझणीत अशी। गाजरचा हलवा मी काल केला होता, तर त्यांनी बोलतात की डब्याला तू दिलेलाच धनश्री, पण तो डबा माझ्यापर्यंत पोहोचलाच नाही आणि त्यांच्या मित्रमंडळीने तो खाऊन टाकला। म्हटलं ठीक आहे, तरी मी थोडा ठेवलेला, त्यामुळे संध्याकाळी त्यांना खायला मिळाला। येस, आता सकाळी मग केलेले मिसळ, कोल्हापुरी झणझणीत मिसळ। बाबा खाऊन गेलेले आहेत, आरो ट्युशनला गेलाय, तर आम्ही दोघं खाऊन घेणार आहोत आणि मग बघू काय काय। मी केकची ऑर्डर रात्री दिले, घरात करायचं होतं पण मेस झाला, कुठेतरी चुकलं तर ढायते नको, सगळा भट्ट्याबोळ व्हायचा। त्याच्यामुळे सेलिब्रेशन बाय पूजा म्हणून इन्स्टा पेज आहे, ती भांडुपला राहते, केक फार सुंदर बनवते, तर तिच्याकडे सांगितलेलं आहे बनवायला केक। म्हणजे अगदी शून्य टायमामध्ये तिने ऑर्डर घेतली, मी रिक्वेस्ट केली कारण ऑलरेडी तिच्याकडे खूप ऑर्डर होत्या त्याच्यामुळे, तर मला संध्याकाळपर्यंत मला तो मिळेल। चला आपण आजचा दिवस जायतो सुरू करूयात, बर्थडे सेलिब्रेशन करूयात। एवढं व्हाईट का झालं, लाईट जास्त झाले वाटतं। छान मिसळचं ताट आमचं सजवून झालेलं आहे, कांदा कोथिंबीर सगळं घातलेलं आहे, टोमॅटोने लिंबू दिलाय। हे माझं आहे ताट विथ एक पाव, हे आरो साहेबांचं। आणि पटपट मला खाऊन सांगा एका घासात कसं झालेलं आहे। ओ बसाव। चला आता आपण आस्वाद घेऊयात मिसळचा। बाबा खाऊन गेलेले आहेत, अजून ते आलेले नाही आहेत। 6:30 आरवला पण स्कूलवरून घेऊन येणार, त्याच्या स्कूलमध्ये मीटिंग होती, त्याचं गॅदरिंग आहे, तर त्यानिमित्तानं काही इन्स्ट्रक्शन्स त्यांच्या टीचर देणार होत्या, त्यामुळे लेट झाला। ताई तन्वी अक्षय आता 7-7:30 पर्यंत पोहोचतो म्हणून सांगितलं, तोपर्यंत मी तयार होते। आणि मी तुम्हाला एक गोष्ट म्हणजे मला वाटते ती शेअर करते, जेव्हा आपण कुठेही बाहेर जेवायला जाणार असू तर जास्त फिटेड कपडे किंवा असे आपण जाताना कसं बॉडीकॉन ड्रेस घालतो, पण जेवल्यानंतर आपसुकच आपलं पोट फुगतं थोडंसं आणि त्याला विचित्र दिसतं, म्हणून मी असे ढगळे कपडे घालून जायचं सध्या हे करते। कुठेही बाहेर जायचं म्हटलं, काहीतरी खायचं आहे ना, तर हे साडी नेसायचा विचार केलेला, पण ते हे बांधणार कमरेला परकर आणि ते अजून दुखणार खाल्ल्यानंतर, आणि आपण खाल्ल्याशिवाय परत तरी येत नाही, तर हे करते आणि रेडी टू गो लुक तुमच्याशी शेअर करते। स्पॉन्सर कोणतेच प्रोडक्ट नाही आहेत, आज कोणतेही प्रमोशन नाही आहे, पण मी वेगवेगळे लुक तयार करते, तर आज कोणता करणार आहे ते तुमच्याशी शेअर करते 2 मिनिटात। बेसना नेहमी मी असं लावते जो मॅट फिनिश लुक देईल, कारण चेहरा ऑइली आहे, थोड्या वेळानंतर थोडंसं चकाकतोच तो, तर त्याच्यासाठी हे पर्पलचं बेस आहे
प्रायमर ते लावले आणि त्याच्यानंतर पॉन्ड्सचं थोडंसं मॉइश्चरायझर आणि हॉलो स्मॅशबॉक्सचं टिंटेड मॉइश्चरायझर मी मिक्स केलं आहे आणि ते मी अप्लाय करते अगदी थोड्या प्रमाणात, जास्त नाहीच आहे, कारण रेडी टू गोवाला मेकअप आपल्याला करायचं आहे. जास्त हेवी करून काहीच फायदा नाही. दररोजही आपण तुम्ही कुठेही जाणार असाल किंवा काही छोटासा कार्यक्रम असेल तर असं नेहमी करते मी, जास्त हेवी नाही करत. पावडर जे आहे ना तर ते हायलायटर आहे, तर थोडंसंच मी चिक बोन्स जे आहेत किंवा मग टी झोन जो आहे त्याच्यावरती थोडं अप्लाय करते. ब्लश हलकंसं मी अप्लाय केलेलं आहे आणि आयब्रो सेट करते आहे, जे की मेन आहे. मला आयब्रो सेट करायला खूप आवडतं. त्यानंतर ही लिपस्टिक खूप लोकांनी विचारली होती, खूप अफोर्डेबल आहे. याचा शॉर्ट व्हिडिओ मी टाकला आहे आणि तो तुम्ही पाहायला हरकत नाही. चला मी रेडी झाले. कप्पा मोठा वाढतच चाललीस आहे काय नॅशनल हायवे सारखा. मेरे बस से बाहर नहीं जाए, ये मेरे बस में रहे. तुमचा डोळा लाल झाला एक. मम्मीने मारलाय दुपारी. वाढदिवसाला बी आहे का ती. हे नियम आमच्या घरात चालत नाही. नको मी पण ओवाळू. तसंच होता रे. हो मला पाहिजे गुलाबजामुन. लागला. टिंग 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 टिंग. फायनली तन्वी अक्षय आलेत आणि आता सचिन केक कट करतात. कट करा चांगला व्यवस्थित. कट करा कट करा कट करा. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर, हॅपी बर्थडे टू यू. अरे भरो पप्पांना अगोदर. अभिनंदन काय केला नाहीस की. अरे खा रे. अभिनंदन अभिनंदन असं काहीतरी म्हणणे. अभिनंदन. आमचे पप्पा सुखी राहू दे, उदंड आयुष्य त्यांना मिळू दे. गुलाबजामुन नको मामीला भरवलंच नाही मामा. मामा मामीला विसरतोय. अरे रे रे. तोंडाला लावा थोडं. पकड ना. खराब करायचं नाही. बाबाने भरवणार. बाबांना दिला. दिला इकडे इकडे. मामी मला क्रीम वाला नको. क्रीम काढायला माझ्या हातात आहे. फाईन इट्स फाईन. आज पण लास्ट टाइम काहीतरी साडी खराब केली ना. तू काय सगळं गोळा करून घ्यायला लागलीस आहे. बाई स्वतः मला पण द्या गुलाबजामुन. तुला काय खाल्लंच ना बघा झालं. जास्त नाही खायचं. अरे जेवणार काय मग तू. दोन्ही हाताने. मी आरव आणि तन्वी तिघजण निघालोय आता रेस्टॉरंटकडे. ताई आलेल्या नाही आहेत कारण खूप गर्दी होती ट्रेनला. का आले नाहीत खरं. आले असतं आणि दिवसभर त्यांनी पण लोक सगळे बिझी होते त्याच्यामुळे त्यांना वेळ झाला. मग हे दोघंच आले ऍटलिस्ट. मग आम्ही आता चाललोय आणि आम्ही तिघे एका रिक्षामध्ये आहोत. बाबा अक्षय आणि सचिन एका रिक्षामधून येतील बाकी. आणि आता 8:30 वाजले बरोबर. आरवची आवडते सगळे प्रॉन्स. ॲम्बियन्स एकदम महाराष्ट्रीयन केलंय. विंटेज आहे सगळं.
रेस्टॉरंट. बाबा कुठे गेले? तंदुरी सुरमई. अरे हाता नको का अरे. आमची थाळी सगळ्यात बेस्ट आहे. हा उद्याला ना 1 नंबर थाळी आमची व्हेज थाळी. आत्ताच घरातच बघाय नेस तू. घरातलं वेगळं असतंय, घेताना तो व्यवस्थित घेऊन येतोय. बाय बाय करून खेळतील. बाय बाय. उजेड पडला तुमच्यावर. उजेड पडला तुमच्या तोंडावर पडला तुमचा उजेड. 11 वाजलेत. तन्वी अक्षय मला वाटतं एक 15-20 मिनिटं झाली गेलेत. पोचल्यानंतर करतील फोन. कसा गेला बर्थडे? छान होता. केक चांगला होता. आणि खरं तर ते जे हॉटेल होतं 1 नंबर होतं जेवण. खरंच खूप छान होतं. तुम्ही विक्रोळीच्या आसपास असाल तर एकदा नक्की लाभ घ्या जेवणाचा. म्हणजे व्हेज तर आम्हाला आवडलंच. मी आणि अक्षयने व्हेज घेतलं होतं. खूप छान होतं. खूप म्हणजे खूप छान होतं. मला खूप आवडलं. आणि नॉनव्हेज ह्या लोकांनी खाल्लं म्हणजे सी फूडच खाल्लं. पूर्ण सी फूडसाठीच ते फेमस आहे. तर सी फूडसुद्धा अतिशय उत्तम होतं. प्रॉन्स बिर्याणी आम्ही एक्स्ट्रा मागवलेली तर तीही खूप छान होती. आणि खूप मस्त होतं जेवण. तुम्ही सी फूडचे चाहते असाल किंवा व्हेजसुद्धा तिथं छान. आम्हाला छानच वाटलं व्हेज. आणि मी तर सोलकढी कधी एवढी पीत नाही, पण मी 2 वाट्या सोलकढी पिली. आणि भाकरी पण तांदळाची भाकरी अवेलेबल होती. मेनू पण अगदी परफेक्ट आहे. आणि मेन मला एक गोष्ट आवडली ती म्हणजे वेळ अजिबात लावलेली नाही त्यांनी. आम्ही 8:30 वाजता गेलेलो ना. 8:30 पावणे 9 वाजता आम्ही जाऊन पोहोचलो. आणि इथे आम्ही घरी 10 वाजता 10:15 वाजता येऊन पोहोचलो जेवण करून. ते पण आम्ही थाळीच घेतलेल्या सगळ्या, त्यामुळे लवकर ते सी फूड लगेच आम्हाला मिळालं. प्लस स्टार्टरसुद्धा आम्ही मागवलं तर विदिन असं वाट बघावी लागली नाही जेवणासाठी. तर ते एक छान होतं, मस्त होतं. अनुभव चांगला होता, मस्त वाटलं. मी खरंच रेकमेंड करेन ज्यांना सी फूड खूप आवडतं. आणि व्हेजसुद्धा जसं मी फोटोमध्ये दाखवलेलं आहे की व्हेजमध्ये काय होतं. तर नक्की जाऊ शकता. म्हणजे माझ्या ह्याच्यावरती जा, कारण मी कधी कुणाला एकदम असं रेकमेंड करत नाही की मी सांगते म्हणून जा. पण नक्कीच ज्यांना सी फूड आवडते त्यांनी नक्की भेट द्या. सगळं सी फूड म्हणजे बोंबील फ्राय होतं ना, बोंबील फ्राय, सुरमई फ्राय आणि कोळंबी पण मागवलेली. तर ते सगळे पदार्थ A1 होते. ह्या लोकांना खूप आवडले. बाकीचं पण आहे म्हणे खेकडा बेकडा सगळं काही काय आहे. मी अजून आयुष्यात ट्राय केलेलं नाही. खेकडा नाही, बोंबील नाही, सुरमई मी 1-2 हे खाल्लेले आहेत आधीमध्ये. पापलेट पण नाही मी कधी खाल्ले नाही. नॉनव्हेजपासून आम्ही लांब आहोत. कधीतरीच वाटलं तर कधीतरी. पण हां, अंडा भुर्जी आणि अंडा करी हे अजून काही सुटत नाही आहे माझं. बघू ते पण हळूहळू सुटेल आता एवढ्या सगळ्या गोष्टी सुटल्यात तर. सो चला, आजचा दिवस छान होता, चांगला गेला. आणि मुंबईत थंडी फक्त 4 दिवस राहिली. आता परत गरम व्हायला लागलं. AC आम्ही परत लावला आहे आज. कारण काय माहिती एवढेच दिवस कसं काय एवढं थंडी वाजत होती आम्हाला. आता 11 वाजलेत. वेळ झाला आहे तसा 1 पाऊण तास लेट झाला आहे झोपायला. उद्या आपण भेटू. तोपर्यंत बाय बाय.